जो वकीलों की तरफ से एक डेलीगेशन बाहर के सदर और कुछ सीनियर वकील और सभी लोग थे। हम लोगों ने इस पे आपको बताया कि भाई ये जन्म दाखिले के बारे में जो है, जो कागजात वकील ला के देते वो कागजात दाखिल करते हैं, और जो केस बनाए उसमें कुछ इरेगुलरिटीज बताई गई है, तो वकील का कोई डायरेक्ट ताल्लुक नहीं रहता। इसलिए पहले उनके बारे में चौकसी कर लेना चाहिए और फिर वो कीजिए। वरना ऐसा तो है कि अभी 10-20 साल से जन्म दाखिले हमेशा बनते, रोज़ 100-100, 50-50 दिए जाते हैं। मैक्सिमम वकीलों की करते थे। पहले जब कोर्ट में था तो कोर्ट में कोई रहता नहीं था, सब वकील के मार्फत ही करना पड़ता था। तहसील ऑफिस में तो ऐसा है कि कुछ जन्मदार तो लोग खुद बना लेते हैं, जरूरत नहीं थी एफिडेविट वगैरह देके, तो उसमें डायरेक्ट वकील का कोई ताल्लुक नहीं आता है। जो कागजात वकील देता, अगर कागज में समझो नाम नहीं है, एफडीओ के रजिस्टर में नहीं है, राशन कार्ड में है, तो उनकी जिम्मेदारी वकील की नहीं रहती, सिर्फ पैरवी करते हैं। और खालिद साहब के बारे में जो था, तो हम बताया कि भाई वो जो उनकी क्लाइंट है उसने खुद का स्टेटमेंट दिए कि मैं पढ़ी लिखी नहीं लेकिन दस्तखत करती हूँ, तो उसमें वेरिएशन आया कि एक जगह दस्तखत है और वो बोलती मैं पढ़ी लिखी नहीं, लेकिन दस्तखत कोई भी आदमी अनपढ़ भी सीख सकता है। तो उस बात पे चर्चा हुई, आपने कहा और रिकॉर्ड पे देखेंगे। ॲडव्होकेट खालिद हुसेन यांच्यावर जेव्हा गुन्हा दाखल झाला त्याची माहिती आमच्या वकील संघाला मिळाल्यानंतर 7 फेब्रुवारी 2025ला आमच्या बार असोसिएशनची मीटिंग बोलवण्यात आली होती। त्यामुळे बार असोसिएशनमध्ये एकमताने आमचा ठराव संमत झाला की आपण निवेदन जे SITचे सदस्य आहे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती साहेबांना आपण भेटून आपलं निवेदन सादर करायचं आहे। त्यानुसार आम्ही आज बऱ्याच मोठ्या संख्येने आमचे वकील मित्र सगळे येते अनिकेत साहेबांची आम्ही आज भेट घेतली आणि आमचं निवेदन आमच्या अध्यक्ष चंद्रशेखर देवरे साहेब यांच्या मार्फत ते सादर केलं। आमचं प्रामुख्याने जे खालिद युसूफ यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यावर त्याची जी पार्श्वभूमी आपण जर बघितली तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही कागदावर त्या जी महिला आहे तिचा जो जन्माचा दाखला मिळाला आहे, काही कागदावर तिचे अंगठे आहे आणि वकीलपत्रावर मात्र तिची स्वाक्षरी आहे। या बेसवर फक्त खालिद युसूफ वकील साहेबांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परंतु आता आम्ही वकिली व्यवसाय करतो, आमच्या निदर्शनास आलेलं आहे बऱ्याच वेळा पक्षकार मराठीत सह्या करतात, काही इंग्रजीमध्ये करतात, काही पक्षकार बऱ्याच वेळा अंगठेही करतात। त्यामुळे आणि जी व्यक्तीचं समजा आता ती वकीलपत्रावर तिची स्वाक्षरी कशी आली, त्या बाईचा स्टेटमेंट तिचा जबाब नोंदवला गेला आहे आणि ती बाईने स्पष्टपणे जबाबात नमूद केलेलं आहे की मी त्या वकीलपत्रावर मी स्वतः स्वाक्षरी केलेली आहे। त्यामुळे स्वाक्षरी किंवा अंगठा कोण व्यक्ती चॅलेंज करू शकते? जे व्यक्तीचा अंगठा किंवा स्वाक्षरी असू शकतो ती व्यक्तीच सांगू शकते की याच्यावर माझी स्वाक्षरी नाही आहे किंवा याच्यावर माझा अंगठा नाही आहे। तरच त्या माणसाला त्याबद्दल वाद कायद्याने उपस्थित करता येत नाही। त्या बाईने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वकीलपत्रावर देखील मी स्वाक्षरी केलेली आहे आणि माझे मित्र खान साहेबांनी सांगितलंच आहे की बऱ्याच वेळा पक्षावर शिक्षित जरी असले तर नंतर ते स्वाक्षरी पुरतं शिकून घेतात आणि स्वाक्षरी देखील करू शकतात। त्यामुळे याच्यामध्ये आमचं साहेबांना जे आम्ही निवेदन दिलं की त्याबद्दल चौकशी होणं खूप गरजेचं होतं। चौकशी न करता गुन्हा दाखल करणे चुकीचं आहे। तुम्ही पहिले खात्री करा की ती बाईची सही आहे, अंगठा आहे किंवा नाही, त्या बाईच्या ऐवजी कोणी त्रयस्थ माणसाने किंवा वकिलाने स्वाक्षरी केली आहे का काय, याची पहिली चौकशी व्हायला पाहिजे होती। चौकशी न करता डायरेक्ट गुन्हा दाखल करणं योग्य नाही। त्यामुळे आम्ही त्यांना साहेबांना तेच निवेदन दिलं की समजा यापुढे देखील कोणत्याही वकिलाचं त्याच्यात काही त्रुटी आढळून आल्या, काही रेग्युलेटरीज आढळून आल्या तर तुम्ही पहिल्यांदा त्याची सहनिशा करा, चौकशी करा आणि चौकशी अंती जर कोणी दोषी असेल तर तुम्ही कारवाई करण्यास मोकळे, परंतु चौकशी पूर्ण न करता डायरेक्ट गुन्हा दाखल करू नका, अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि साहेबांनी सांगितलं की आम्ही या प्रकारे नीट चौकशी करू। चौकशी अंती जर कोणी निर्दोष असेल तर आम्ही गुन्हा दाखल करणार नाही, मात्र चौकशी अंती कोणी दोषी आम्हाला आढळल्यास आम्ही गुन्हा दाखल करू। SITचे जे कामकाज आहे त्याला कुठलाही आमचा विरोध नाही। आम्ही SITच्या कामकाज समर्थन करतो, परंतु SITचे कामकाज जे चालतंय त्याच्यामध्ये काही वकिलांवर पण आरोप होत आहेत। त्यापैकी आमचे एक वकील साहेब त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, तर त्या संबंधितच आम्ही आता SP साहेबांशी भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही जे वकील म्हणून काम करतो तर ते आम्ही पक्षकाराने दिलेली माहिती आणि पक्षकाराने आम्हाला दिलेले कागदपत्र याच्या मार्फतच करत असतो। त्याच्यामध्ये आमचा स्वतंत्र असा कोणताही रोल नसतो की आम्ही त्याच्यामध्ये आमचं स्वतःचं काही ॲड करत असतो। त्यानुसार जर विचार केला तर त्याच्यामध्ये वकील कोणत्याही बाजूनी दोषी ठरत नाही। त्याच्यामुळं असं काही कुठलं प्रकरण आलं भविष्यातही वकिलाबाबत तर त्याच्या व्यवस्थित चौकशी करून वकिलावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये
हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करावं. आम्ही सुद्धा वकील म्हणून त्यांना जर आमच्या वकिलांपैकी कुठल्याही वकिलाची काही मदत लागत असेल एखाद्या प्रकरणात तर तीही आम्ही करायला तयार आहे, असं आम्ही आमच्या वकील संघाच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्यांमार्फत आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे.